आणि पर्यटन स्थळांसह देवस्थानांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये सध्या पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या नाशिकमध्ये पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसते। नाशिकच्या रामकुंड, सीता गुफा, तपोवन, त्र्यंबकेश्वर परिसरात भाविक दाखल होत आहेत, तर इगतपुरी, भंडारदरा, सापुतारा आणि वणी परिसरात सुद्धा भाविकांनी हा परिसर गजबजून गेलेला दिसतोय। मध्ये सध्या भाविकांची आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याचं बघायला मिळत आहे। तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून देखील नाशिक संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे एकीकडे नाशिकच्या रामकुंड परिसर, तपोवन, सीता गुंफा, काळाराम मंदिर या भागांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते देखील नाशिकच्या भंडारदरा असेल, त्र्यंबकेश्वर असेल, त्यासोबतच सापुतारासारख्या ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत। दुर्दैवानं पोलिसांचा ज्या पद्धतीनं बंदोबस्त हवा, वाहतूक पोलिसांचं ज्या पद्धतीनं नियोजन हवं ते मात्र या संपूर्ण भागात होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे एकीकडे पर्यटक आणि भाविक नाशिकमध्ये फिरण्याचा आनंद घेत असताना नाशिककरांना मात्र वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।